या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध महाविद्यालयांनी अशा पद्धतीचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या परिसरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांचं जे काही योगदान आहे त्याचं चिंतन व्हावं, त्या चिंतनाच्या माध्यमातून त्यांचं योगदान समाजापुढे यावं आणि या योगदानातून प्रेरणा घेऊन आपणही भारताच्या स्वातंत्र्य तर आपल्याला मिळालेलं आहे, या स्वातंत्र्याला अधिक सक्षम करण्यासाठी, या सार्वभौम देशाला अधिक मजबूत करण्यासाठी, स्वातंत्र्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्यासाठी, जनराज्यामध्ये करण्यासाठी, लोकराज्यामध्ये करण्यासाठी रामराज्य नावाचा शब्द वापरला जातो, कल्याणकारी राज्य नावाचा शब्द वापरला जातो, अशा राज्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी तरुणांचं योगदान सुद्धा आता अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. आणि म्हणूनच तरुण म्हणजे कोण, त्याचं वयाचं बंधन नाहीये. कितीही वयाचा असला त्याचा जोश, त्याची उर्मी, त्याची काम करण्याची, समाजासाठी राष्ट्रासाठी दायित्व उभं करण्याची ज्यांची क्षमता आहे याला आपण तरुण मानू शकतो. परंतु वयोमानाचाही आपल्याला विचार या ठिकाणी करून विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून युवक, तरुण, तरुणी हा संदर्भ या ठिकाणी वापरून आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा यांच्या राष्ट्रीय सेवा योजने युनिटच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये युवकांचं योगदान, याच्यामध्ये युवक हा शब्द जो अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये युवती पण आहेत, या संदर्भामध्ये मी आपल्यासोबत 30-35 मिनिटांमध्ये संवाद साधणारा एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यामध्ये युवकांची त्या वेळची जी काही भूमिका होती ती मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अशा या छोटेखानी संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर वैराळे सर, सोबतच या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे आमचे स्नेही राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक डॉक्टर राजेश बुरुंगे सर आणि खऱ्या अर्थानं महाविद्यालयाचा विद्यार्थी वर्ग, परिसरातला सर्व आदरणीय स्नेही वर्ग यांच्यासोबत संवाद साधण्याची मला जी संधी उपलब्ध करून दिली. खरं पाहता बडनेरा आणि आनशिंग यांचं नातं जवळजवळ कसं निर्माण होऊ शकतं हे थोडंसं अवघड गणित आहे. तरी पण राणा महाविद्यालयानं अगोदर डॉक्टर संतोष बनसोड सरांच्या सूचनेनुसार एकदा मला आपल्या विद्यार्थ्यासोबत संवाद साधण्याची संधी दिलेली होती आणि दुसरे वेळा आयोजक आमचे स्नेही डॉक्टर ओमप्रकाश मुंडे सर, डॉक्टर भांगडिया मॅडम राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आपल्यासोबत संवाद साधण्याची या ठिकाणी मला संधी दिलेली आहे. म्हणून डॉक्टर संतोष बनसोड सर, ओमप्रकाश मुंडे सर, भांगडिया मॅडम, बुरुंगे सर, डॉक्टर वैराळे सर, राजगुरे सर, प्राध्यापक गजानन जाधव सर पुसद व इतर सर्व मंडळींना मी पुनश्च एकदा विनम्र नमस्कार करतो. संत गाडगेबाबा विद्यापीठाशी संलग्नित हे सर्व विद्यापीठ असल्यामुळं आणि गाडगेबाबा या राष्ट्रीय सेवा योजनेचं एक महत्त्वाचं आराध्य दैवत असल्यामुळं संत गाडगेबाबाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या लोकांनी अत्यंत अनमोल स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, आपापल्या पद्धतीनं ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहुती दिलेल्या आहेत त्या सर्वांप्रती मी नतमस्तक होतो आणि माझ्या संवादाला या ठिकाणी सुरुवात करतो. खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जर आपण आढावा घेतो म्हटलं तर साधारणतः आपल्याला असं लक्षात येतं की भारत हा अत्यंत संपन्न देश आहे. भारताला फार मोठा संपन्न इतिहास आहे, भारताला फार मोठी संपन्न संस्कृती आहे. परंतु या संपन्न इतिहासामध्ये, संपन्न संस्कृतीमध्ये फार मोठा संघर्ष सुद्धा दडलेला आहे. हा संघर्ष राजकीय स्वरूपाचा आहे, हा संघर्ष धार्मिक स्वरूपाचा आहे
हा संघर्ष जो आहे तो शोषणाविरुद्धचा आहे. हा संघर्ष अनुभवाच्या आधारावरचा आहे. आणि म्हणून संघर्षातून हा देश विरोधाकडून विकासाकडे ज्या पद्धतीनं म्हटलं जातं, अन्यायावर मात करण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी संघर्ष, धर्मातलं जे काही चुकीचं दोषारोपण आहे, समाजातलं सामाजिक व्यवस्थेतलं जे काही दोषारोपण आहे ते दूर करण्यासाठीचा संघर्ष, आणि जे खऱ्या अर्थानं गरजू आहेत, जे खऱ्या अर्थानं या देशाचे आधारस्तंभ आहेत परंतु वेगवेगळ्या कारणामुळे वंचित आहेत, अशा वंचिताला न्याय मिळवण्यासाठीचा जो संघर्ष आहे हे कित्येक शतकापासून या देशामध्ये चालत आलेला आहे. आपल्याला वर्धमान महावीराचा संघर्ष माहित आहे, व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करणारा पहिला महामानव. आपल्याला गौतम बुद्धाचा संघर्ष माहित आहे, स्त्रियांना बरोबरीचा हक्क देण्याच्या दृष्टिकोनातून असो का पुरुषांना बरोबरीच्या दृष्टीनं हक्क देण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न असो. गौतम बुद्धाने दिलेला त्यावेळेचा जो लढा होता हा अत्यंत अनमोल स्वरूपाचा मानला जातो. पुढे कालखंड जसा जसा लोटत गेला त्या कालखंडानुरूप प्रत्येक काळामध्ये विरोध विकासाचा सिद्धांत या देशामध्ये सातत्याने चालत आलेला आहे. अन्यायावर मात करण्यासाठी आणि न्यायाचा सिद्धांत या देशामध्ये लागू करण्यासाठी, सर्वसामान्य मानवाला मानवी कल्याणाचं वास्तव्य या ठिकाणी उभं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन, वेगवेगळ्या पद्धतीचा संघर्ष या देशामध्ये सातत्याने चालत आलेला आहे. विशेषतः 13व्या शतकापासूनचा भारताचा जो इतिहास आहे हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. परकीयांच्या आक्रमणाला मोठ्या प्रमाणात प्रारंभ या ठिकाणी 13व्या शतकापासून झालेला आहे. मुस्लिम परकीय आक्रमकांनी या देशामध्ये येऊन एकदेशीय संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याचा आणि आपली संस्कृती इथं लादण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्या संस्कृतीच्या विरोधातला जो संघर्ष होता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेला आहे. परकीयांच्या आक्रमणाच्या विरोधातला संघर्ष चालत असताना एकदेशीय संस्कृतीच्या माध्यमातून, एकदेशीय व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणचा जो शोषित वर्ग होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्त्रिया होत्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दलित होते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी होते, 95% वर्ग या ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे जो शोषित होता या शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी, चक्रधर स्वामींनी, ज्ञानेश्वरांनी, नंतर तुकाराम महाराज आदी मंडळींनी या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणजे एकीकडं शोषितांचा आक्रतांडव आणि दुसरीकडे शोषितांच्या विरोधांचा संघर्ष, हा संघर्ष सातत्याने या ठिकाणी चालत आलेला आहे. सोबतच या ठिकाणी महत्वाचा पाठ म्हणजे पुढे ब्रिटिशांचं आगमन झाल्यानंतर 17व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत हा जो संघर्ष आहे हा मोठ्या प्रमाणात तीव्र झालेला आहे. ब्रिटिशांचं आक्रमण जे आहे आणि आगमन जे आहे हे आपल्यासाठी फार विनाशकारी स्वरूपाचं होतं. एकदेशीय संस्कृती, एकदेशीय धर्मव्यवस्था, एकदेशीय समाज व्यवस्था आणि एकूणच राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करून आपलं सर्वस्व या देशावरती प्रस्थापित करण्याचं काम ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी सुरू केलं त्या पद्धतीला विरोध करण्यासाठीच मग 1857चं युद्ध या ठिकाणी लढलं गेलं. मला या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगा वाटतं, पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्या पुढे मांडत असताना भारताच्या क्रांतिकारी लढ्याचा, मग तो सामाजिक क्षेत्रातला लढा असो, मग तो धार्मिक क्षेत्रातला लढा असो, मग तो राजकीय स्वरूपातला लढा असो, आपल्याला प्रामुख्यानं वेगवेगळ्या वृत्तपत्रातल्या माहितीनुसार, बातमीनुसार, अभ्यासक्रमामध्ये शिकवलेल्या वेगवेगळ्या संदर्भानुसार आणि टीव्हीवरती चालत असलेल्या चर्चेनुसार आपल्याला राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात माहीत पडतात, धार्मिक घडामोडी मोठ्या प्रमाणात माहीत पडतात, सामाजिक क्षेत्रातले जे काही स्थित्यंतरे आहे, परिवर्तन आहेत, याच्याबद्दल फारशी माहिती मिळवण्यासाठी थोडीशी चिकित्सा ह्या ठिकाणी महत्वाची ठरते. आणि म्हणून 1857चा जो काही संघर्ष होता हा संघर्ष ब्रिटिशांच्या विरोधातला वेगवेगळ्या कारणास्तव उभा झालेला भारतातला मोठा व्यापक स्वरूपाचा पहिला संघर्ष होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी आपल्याला अभिमानानं असं सांगा वाटतं की ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हा काही 1857 पासून किंवा त्या अगोदरपासून जो काही संघर्ष सुरू झालेला होता एकदेशीय व्यवस्थेला वाचवण्याचा, मग ती धार्मिक व्यवस्था असो, मग ती सामाजिक व्यवस्था असो,
त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूल्य व्यवस्था असो, चुकीचं असेल तर ब्रिटिशांचं सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे, याचा पुरस्कार करणारा एक वर्ग या देशामध्ये होता. चुकीचं असेल तर ते आपण सोडलं पाहिजे आणि ब्रिटिश जर सुचवत असतील आणि ते योग्य असेल तर आपण ते स्वीकारलं पाहिजे, ज्याला सुधारणावादांचा प्रवाह म्हणतो. राजाराम मोहन राय पासून सुरू झालेला, दयानंद सरस्वती पासून सुरू झालेला, स्वामी विवेकानंदापासून सुरू झालेला, महात्मा फुल्यांनी सुरू केलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला, महात्मा गांधीच्या माध्यमातून 1947 पर्यंत उभा झालेला या देशातला जो काही धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाचा जो काही लढा आहे, हा एकीकडे एका बाजूने चालू होता. या लढ्याचं योगदान, या लढ्यातील तरुणांचं योगदान अजिबात 100% कमी नाहीये, कारण ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि हे होत असताना दुसरीकडे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ब्रिटिशांना या देशातून हद्दपार केलं पाहिजे याच्यासाठी लढणारा, क्रांतिकारक पद्धतीनं महात्मा गांधीच्या अहिंसात्मक मार्गाच्या पद्धतीनं लढणारा सुद्धा एक वर्ग या ठिकाणी नेहमी तत्पर पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसतो. याची सुरुवात मी जाणीवपूर्वक आदरणीय मॅडमने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो काही इतिहास आहे फार मोठा आहे, व्यापक आहे. किती शतकं, किती दिवस या ठिकाणी लागू शकतात. अल्प भाषणामध्ये, अल्प व्याख्यानामध्ये त्यावर भाष्य करणं हे सोपं नाही आहे. त्यातही मी युवकांचं योगदान घेतलेलं आहे आणि जाणीवपूर्वक युवकांचं योगदान घेत असताना माझ्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं अधिकतम उल्लेख जे येणार आहे ते महिलांचे येणार आहे. महिलांचे म्हणण्यापेक्षा युवतींचे येणार आहेत, ज्यांचं वय 10-10, 12-12, 13-13, 15-15 वर्ष आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्या घरातला 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 15 वर्षाचा मुलगा देशासाठी लढतोय, लढू शकतोय, ही कल्पनाही आपण आज करू शकत नाही. लाडानं, आई वडिलाच्या वेगवेगळ्या प्रेमानं लाडावणारं घरचं आपलं बाळ ज्याला आपण समजतो, असे बाळ आपलं आयुष्य वेचण्यासाठी, आत्माहुती देण्यासाठी आनंदानं घरच्याची परमिशन घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युवती आहे. असं म्हटलं जातं की भारताचा जो स्वातंत्र्य लढा लढला गेला, भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध जे होतं ते 1857 सुरू झालं. परंतु त्याच्याही अगोदर झाशीच्या राणीनं जो काही लढा दिलेला होता, या झाशीच्या राणीने दिलेल्या लढ्याच्या अगोदर भारताच्या इतिहासामध्ये एका महिलेनं झाशीच्या राणी सारखंच ब्रिटिशांना सळोकी करून सोडण्याचं काम 1824 ते 1830 दरम्यान केलेलं आहे. आणि अशी जी महिला आहे तिचं नाव आहे कित्तूर राणी चेन्नम्मा, जिला भारताच्या इतिहासातली पहिली स्वातंत्र्य सैनिका म्हटल्या जातं. असं इतिहासाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं की इतिहास लिहिणाऱ्यांचा असतो. काही अंशाने ते सुद्धा खरं आहे. पराक्रम किती जरी घडवला, पराक्रम किती जरी केला, जर त्याची नोंद झाली नाही तर तो इतिहास पुढे येत नाही. अभ्यासकाचं हे काम आहे, त्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे. विशेषतः दक्षिण भारताचा जो इतिहास आहे प्रामुख्याने आपल्या पुढे मांडला जात नाही, पुढे येत नाही. कर्नाटकातलं अत्यंत छोटं संस्थान कित्तूर नावाचं, आणि तिथं राणी चेन्नम्मा नावाची एक महिला होती. 20 वर्षाच्या आत वयासनं पतीचा मृत्यू झाला आणि राज्याची फार मोठी जबाबदारी आली. नीतीनं वेगवेगळ्या स्वरूपाचे घाले घातले. मुलगा वारला, सवत वारली, सून वारली, पती वारला, अवतीभोवतीची सगळी मंडळी संपत असताना आज कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण कल्पना करू शकतो आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर आपल्यावर काय बेततं, मृत्युमुखी पडला तर काय बेतू शकतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये माझं राज्य, ब्रिटिशांच्या विरोधातला माझा संघर्ष, हे सर्व दुःख बाजूला सारून राणी ताराबाईची या ठिकाणी मला आठवण येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरबाई वय वर्ष 25 असताना राणी येशूबाईची आठवण येते की आपल्या पती निधनाचं दुःख, संभाजी महाराजाला अत्यंत क्रूर रीतीनं हलाल करून मारलेलं असताना हे सर्व दुःख बाजूला सोडून स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी दुःख बाजूला सोडून मैदानात उतरले ह्या ज्या काय राणी होत्या, त्यापैकीच कित्तूर राणी चेन्नम्मा होती. ही सर्व दुःख बाजूला सारली आणि ब्रिटिशांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही अधिकारी आहेत, थँक्रे नावाचा अधिकारी होता, जिल्हा कलेक्टर होता त्यावेळेचा, एलियट नावाचा अधिकारी होता, स्टीवन नावाचा अधिकारी होता, असे कित्येक अधिकारी एकत्रित येऊन कित्तूर राणी चेन्नम्माला पराभूत करण्यासाठी, ते छोटंसं संस्थान आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी झगडत होते. 4 वर्ष राणीनी
त्यांच्यासोबत प्रचंड स्वरूपाचा संघर्ष केला. अनेक वेळेला अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचे या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करून, त्यांना पराभूत करून कित्तूरचं संस्थान ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये जाणार नाही याच्यासाठी प्रचंड स्वरूपाचा रणसंग्राम उभा केला. गावातल्या छोटं संस्थान होतं, 700-800 गावं त्या संस्थानाच्या अंतर्गत होते. गावागावामध्ये जाऊन त्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती केली आणि गावातली प्रत्येक महिला, गावातला प्रत्येक पुरुष ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कसा उभा राहील याच्या पद्धतीचं नियोजन केलं आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांशी जो लढा दिला, त्या लढ्यामध्ये ब्रिटिशांना अक्षरशः सळो की पळो अशी परिस्थिती त्या राणी चन्नम्मानं या ठिकाणी आणून दिलेली होती. त्यामुळे साहजिकच ब्रिटिश मोठ्या प्रमाणात चौताळले. आजूबाजूच्या फार मोठ्या फौजा त्यांनी बोलवल्या आणि चित्तूर राणी चेन्नम्माला त्यांनी पकडलं आणि शेवटी कैदेमध्ये टाकून धारवाडच्या कैदेमध्ये 1824ला या कित्तूर राणीचा समारोप झाला. कित्तूर राणी गेली, तिचा समारोप झाला, परंतु राणीचा जो पराक्रम आहे, एका युवतीचा जो पराक्रम आहे, देशासाठी ब्रिटिशांपासून आपल्या संस्थानाचं रक्षण करण्यासाठी, एकदेशीय धर्म आणि संस्कृतीला वाचवण्यासाठी कित्तूर राणी चेन्नम्मानं दिलेला जो लढा आहे, हे झाशीच्या राणीपेक्षा कुठल्या स्वरूपाचा कमी नाही. मला असं नाही म्हणायचं की झाशीच्या राणीचा लढा या ठिकाणी कमकुवत होता. झाशीच्या राणी जो काही पराक्रम केला तो अतुलनीय स्वरूपाचा होता. परंतु त्यासोबत अशा कितीतरी राणी, कितीतरी महिला, कितीतरी स्त्रिया या ठिकाणी या देशामध्ये झगडत होत्या. त्यांचा उल्लेख जो वेगवेगळ्या कारणापुळे या ठिकाणी टाळला गेलेला आहे किंवा बाजूला राहिलेला आहे तो पुढे आणणं आणि या अशा व्याख्यानाच्या, अशा चिंतनाच्या, अशा लेखनाच्या माध्यमातून ज्या देशातल्या वेगवेगळ्या पद्धतीने योगदान देणाऱ्या लोकांना पुढे करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य असं या ठिकाणी मी मानतो. त्यांना वाहिलेली स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षे ही खऱ्या अर्थानं आपली आदरांजली ठरणार आहे आणि म्हणूनच भारताच्या इतिहासामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या, भारताला एक वेगळ्या स्वरूपाचं परकीय आक्रमणापासून या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या महिला होत्या, त्यामध्ये काही महिलांची नावं इतिहासामध्ये आपल्या पुढे येऊन गेलेली आहेत. त्याच्यामध्ये काही महिला सुटलेल्या आहेत. दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांची कन्या होती, तिचं नाव होतं मैनावती. या मैनावतीला ब्रिटिशांनी पकडलं आणि नानासाहेब पेशव्यांचा त्यांनी पत्ता विचारला. तिनं सांगितलं की मी सांगणार नाही. शेवटी तिला जाळून टाकलं. जळताना सुद्धा तिला विचारलं की तुला आम्ही वाचू शकतो, नानासाहेबांचा पत्ता सांग. तिने सांगितलं, मैनावतीनं, बिलकुल नाही, मी मृत्यू पत्करेल परंतु नानासाहेबांचा पत्ता सांगणार नाही. म्हणजे जिवंत जळून जात असतानाही पेशव्यांचा पत्ता न सांगणारी आणि मृत्यू पत्करणारी, देशासाठी, देशाच्या अस्मितेसाठी काम करणारी मैनावती जी आहे, तिचाही इतिहास आपल्यासाठी अत्यंत गौरवशाली स्वरूपाचा आहे. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करण्यासाठी मी जाणीवपूर्वक संदर्भ शोधत असताना थोडासा वेळ कमी होता. संदर्भ शोधत असताना जाणीवपूर्वक मी काही संदर्भ असे शोधलेले आहेत. त्यातले महत्त्वाचे संदर्भ आपल्या पुढे थोडक्यामध्ये मांडतो की भिल्ल आणि आदिवासींचा जो लढा आहे, विशेषतः भिल्ल आणि आदिवासी महिलांचा जो लढा आहे, बंगालमधला आणि खानदेशमधला, आपण कल्पनाही करू शकत नाही की या देशाला आपला देश मानणारा जो काही आदिवासी समाज आहे, ज्यांच्यावरती वेगवेगळ्या कारणानं आजपर्यंत अन्याय झालेला आहे, होत आहे, या आदिवासी समाजाने, आदिवासी समाजातल्या प्रत्येक पुरुषांनी आणि महिलांनी सुद्धा या देशाला परकीय आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. मला माहित आहे, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. भारतावर आक्रमण करणाऱ्या ज्या परंपरा आहेत, त्या परंपरेमध्ये अलेक्झांडरचं आक्रमण भारतावरचं फार मोठं आणि महत्त्वाचं मानलं जातं. अर्धा भारत जवळपास त्यावेळेचा अलेक्झांडरनं आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता आणि अलेक्झांडरला परत जात असताना ठिकठिकाणी सळो की पळो करून सोडण्याचं काम करणारा जो वर्ग या देशातला होता, म्हणजे अलेक्झांडरला पराभूत न होणारा जो या देशातला वर्ग होता, तो प्रामुख्याने आदिवासी होता. म्हणजे आदिवासी लोकांनी एकदेशीय संस्कृतीला, या भूप्रदेशाला परकीयांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. दुर्दैवाने या आदिवासीला या स्वतंत्र देशामध्ये पाहिजे त्या पद्धतीचा न्याय वाटा, मी सुरुवातीलाच उल्लेख केला की अन्यायाच्या विरोधामध्ये जो लढा दिला जातो न्यायासाठी, तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आदिवासींना आतापर्यंत जो काही लढा दिला होता की आम्हाला या देशाला परकीयांपासून मुक्त करायचा आहे आणि परकीयापासून मुक्त केल्यानंतर आमच्यावर झालेला जो अन्याय आहे आम्हाला दूर करायचा आहे. परकीय गेलेत, स्वकीय आलेत, स्वकीयांकडून त्यांना न्याय मिळाला का याबाबत मात्र माझ्या मनामध्ये थोडीशी शंका आहे. परंतु त्या आदिवासींचा जो काही लढा होता, जो काही संघर्ष होता, तो या ठिकाणी भारताच्या इतिहासातला कोणत्याही स्वरूपाचा कमी नव्हता, हे या ठिकाणी मला
जाणीवपूर्वक मांडणं करायचं आहे. भिल्ल समाजातल्या, आदिवासी समाजातल्या ज्या महिला होत्या बंगाल आणि खानदेशमधल्या, इतरही वेगवेगळ्या ठिकाणच्या होत्या, त्यांनी गावागावामध्ये जाऊन आदिवासी महिलेला जागृत करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कसं लढायचं, कसं मैदानामध्ये उतरायचं तलवार घेऊन, याच्यासाठीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि महिलांच्या फार मोठ्या कमिट्या उभ्या करून, संघटित महिला, एकत्रित महिला करून त्यांच्या माध्यमातून ब्रिटिशांना वेगवेगळ्या ठिकाणी सळो की पळो करून सोडलेला आहे. विशेषतः बंगाल, महाराष्ट्र, पंजाब हे क्रांतिकारकाचे फार मोठे, ज्याला म्हणू, आधारस्तंभ राहिलेले आहे. त्याची कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. रवींद्रनाथ टागोरांसारखे, स्वामी विवेकानंदासारखे मनाची मशागत करणारी जी टीम या ठिकाणी होऊन गेली आहे, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, पंजाबच्या संदर्भामध्ये